हे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. पावसाचा दिवस सुरू झालेला आहे. जस्ट आता उठलोय मी आणि आंघोळ केली. आंघोळ करून बघतोय तर खूप बाहेर पाऊस पडतोय. तुम्हाला दाखवतोय बघा, खूप पाऊस पडतोय. आमच्याकडे खूप पाणी पण इथं भरलेलं आहे. तुम्हाला दाखवतोय, व्हिडिओ मध्ये बघून घ्या. तर खूप पाऊस पडतोय गाईज. तुमच्याकडे पण पाऊस पडत असेल, कुठे कुठे तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला. तर खूप पाऊस पडतोय, तुम्हाला दाखवतोय बघा पाऊस. गाईज हे बघा, खूप पाणी इथं साचलेलं आहे. इथं छोटे छोटे तलाव झालेलं आहे पाणी पाणी भरून. तर गाईज बघा किती पाऊस पडतोय आमच्याकडे. सगळीकडे इथं पाणी पण भरले गाईज. पावसाचा दिवस सुरू झालेला आहे आणि पावसाच्या दिवसामध्ये खूप मजा येते गाईज. असं शेतामध्ये जाऊन चिंबोऱ्या पकडायला, खेकडे पकडायला खूप मजा येते. गाईज इथं वातावरण पण खूप मस्त दिसतोय गाईज. असं पावसाळ्यामध्ये गाईज गरमागरम खायला काय भेटत अजून मजा येईल. तर बायको सकाळी उठून लवकरच नाश्ता बनवायला सुरू केले. तर नाश्त्यामध्ये काय बनतो मला दाखवतोय. तर तुम्हाला दाखवतो गाईज काय नाश्ता काय करते बायको. तर गाईज बघू शकता तुम्ही, इथं नाश्त्याची तयारी चालू आहे. तर नाश्त्यामध्ये आम्ही काय बनवतोय, पॅटीस, कुरकुरे पॅटीस गाईज बनवतोय. इथं बघा 2 बनवलेत. सकाळी बायको लवकर उठून नाश्ता बनवायला लागली, कारण की इथं खूप पाऊस पडत होता. तर पावसाळ्यामध्ये काहीतरी खायला पाहिजे गरमागरम. आम्ही वडापाव करणार होतो, पण आमच्या घरामध्ये ब्रेड होता. तर आम्ही बायको बोलली की ब्रेड सँडविच करते. तर पॅटीस करायला घेतले. तुम्हाला दाखवतोय बघा पॅटीस. कुरकुरे पॅटीस करायला घेतल्यात नवीन घरामध्ये. आजचे 3रा ब्लॉग आहे आमचा. कुरकुरे पॅटीस करते. हे बघा गाईस, चीज टाकते जरा. हे पण चीज वाले आहेत. पण गाईस हे कुरकुरे चीज पॅटीस आहेत, बटाटेवाले. हे बघा अमूलचा चीज आहे. चिप्स गाईस असं पावसाळ्यामध्ये तुम्हाला पण काय गरमागरम खायला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. काय बघा, आज आमची रेसिपी आहे कुरकुरे पॅटीस. हा चण्याचं पीठ आहे. त्याच्यात आपण आटापोडा करतो तसंच, फक्त हे लावून घेतलं मी. काय त्याच्यात पॅटीस होते आपल्या रेडी. 3 झाल्यात, 4 पॅटीस आणखी बाकी आहे, पण नंतर बाकी घालते. आहेत. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. आता आम्ही नाश्ता करू. मला तुम्हाला दाखवतो नाश्ता कसा झाला आमचा. गॅस हे बघा, आमचा नाश्ता रेडी झालेला आहे. आता आम्ही नाश्ता करूया. गॅस बघा, हे पॅटीस चला केले, आपण मला पॅटीस. खाऊन सांगते आता कसं झालंय. अहो खाऊन सांगा म्हणजे टेस्ट. फर्स्ट टाइम केलंय मी असं. बघा आमच्या पॅटीस झाले रेडी. आता गॅस आम्ही खाऊन बघतोय कसं झाले म्हणून. कुरकुरे पॅटीस आहेत. बघा चीज, बघा चीजवाले पॅटीस आहेत. दाखव, चीज दाखवलं का गाईज. मी हिरवी चटणी नाही बनवली कारण पुदिना नव्हता आमच्याकडे, मग चटणी मी नाही बनवली. वर बघा मस्त झालेलं आहे. गरमागरम पॅटीस, गरमागरमा पेटीस आणि खूप छान असे गाणे लावलेत. आणि बाहेर खूप पाऊस आहे. हे बघा आवाज कुरकुर येतात ना. मस्त. नवीन रेसिपी ही माझी. फर्स्ट टाइम मी ट्राय केलंय. चीज दाखवा, चीज पण आहे बघा, चीज. फर्स्ट टाइम मी ट्राय केला हा. तर गाय जस्ट आता आम्ही नाश्ता करून झाले आमचा. तर गाय बघा बाहेर पाऊस किती, अजून पण पाऊस पडतो त्या गायस. पाऊस कंटिन्यू चालूच आहे रात्रीपासून. जास्ती पावसामध्ये गाईस बाहेर निघू नका, कारण की खूप पाऊस पडत असेल तर आपल्या घरी फॅमिली सोबत एन्जॉय करा, नाश्ता करा, काहीतरी मस्त जेवण बनवून आपल्या सोबत बसून खा सगळे फॅमिली सोबत.
कारण की आता पाऊस लागले कंटिन्यू, काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस पडतोय आमच्याकडे. तर गाईस इथं छोटासा जंगल आहे ना, त्या कारणाने इथं बघा गाईस, बघा आता मुंगूस, बघा मुंगूस दिसतो तुम्हाला, बघा मुंगूस बघा गाईस, मुंगूस बघा गाईस, मुंगूस. गाईस आता पावसाळ्यामध्ये असं मुंगूस, साप, बिच्छू, खेकडे भरपूर काय काय दिसतील इथून. तर गाईस तुम्ही पण जंगलामध्ये शेतामध्ये फिरायला जात असेल तर आपले सेफ्टी घालून जा, प्रॉपर शूज वगैरे घ्या आणि ग्लव्स वगैरे घालून शेतामध्ये फिरायला जा, जंगलामध्ये फिरायला जा. पावसाचा दिवस सुरू झालेला आहे, साप बिच्छू भरपूर असतात, त्यामुळे आपली सेफ्टी आपल्यासोबत घेऊन बरोबर प्रॉपर निघत जा फिरायला. इथं गाईस चिमण्याचा आवाज खूप जास्त येतात, कारण की इथं छोटासा जंगल आहे ना. तर बघा इथं चिमण्याचं बघा घरं पण आहेत, मग झाडावरती बघा चिमणे छोटेसे घरं बांधले आहेत चिमण्यानी. त्यामुळं तर चिमण्याचा आवाज खूप जास्त येतो. खिडकी सकाळी उघडली तर इथं चिमण्याचे पाखरांचे खूप आवाज येतात, खूप मस्त वाटतं असं ऐकायला. गाईज ये होता आज आमचा छोटासा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. आणि गाईज असंच पावसाळ्यामध्ये तुम्ही पण काहीतरी नाश्ता गरम गरम करून खा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तिथं मी ब्लॉगचा एंड करतोय. बाय गाईज.